मी ॲडव्होकेट किशोर पाटील, जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वारस दाखला घेण्यासाठी न्यायालय कोणकोणत्या गोष्टींची अट आपल्या समोर ठेवू शकतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मयत झाला असेल आणि त्यांच्या वारसांना जर कोर्टाकडनं वारस दाखला हवा असेल तर वारस दाखला मिळण्यासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी न्यायालयात साबित करणं किंवा कोणत्या गोष्टींची कायदेशीर पूर्तता करणं हे बंधनकारक असेल आणि न्यायालय अशा कोणत्याही कारणामुळे तुमचा वारस दाखला रद्द करू शकत नाही. या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालय यांचं सर्किट बेंच कोल्हापूर यांनी एक महत्वपूर्ण जो काही निकाल दिला आहे त्या बाबतीत चर्चा करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आपण आपल्या युट्यूब चॅनलवर कायदेशीर तरतुदी, मुंबई उच्च न्यायालय किंवा माननीय सुप्रीम कोर्ट यांनी दिलेली जे काही महत्वपूर्ण निर्णय असतात जे की जनतेच्या कल्याणासाठी उपयुक्त असतील अशा निर्णयासंदर्भात आणि शेतकऱ्यांसाठी शासन निर्णय परिपत्रक की जे सर्वसामान्य लोकांना देखील त्याचा दैनंदिन जीवनामध्ये वापर होईल याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी घेत असतो. त्याचप्रमाणे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये वारस दाखला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर वारस दाखला तुम्हाला बॉम्बे रेग्युलेशन ऍक्ट 1827 या कायद्यानुसार मिळत असतो. म्हणजे कुटुंबातील एखादा व्यक्ती जर मयत झाला असेल तर तो मयत झाल्यानंतर त्याची जी काही प्रॉपर्टी असेल तर त्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावण्यासाठी त्याच्या नावावरती जर काही पैसा अडका असेल तर तो देखील तुम्हाला काढून घेण्यासाठी सक्षम दिवाणी न्यायालयाचा दाखला हा आवश्यक असतो, ज्याला आपण वारस प्रमाणपत्र म्हणतो. ते वारस प्रमाणपत्र घेण्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीचा मृत्यू दाखला आवश्यक आहे. त्या मृत्यू दाखल्यानुसार त्यांना किती वारस आहेत, त्यांची पत्नी असेल, मुलं असतील आणि आईला देखील तुम्हाला त्या वारस दाखल्याच्या अर्जामध्ये ऍप्लिकंट करावं लागेल किंवा जर आई तुमच्याकडे नसेल तर त्यांना सामनेवाला करावं लागेल. कारण आई, मुलं आणि पत्नी हे तिन्ही कॅटेगरीतले जे लोक आहेत तर ते वर्ग 1च्या वारसांमध्ये मोडत असतात. त्यामुळे कुठल्याही मयत व्यक्तीचे वारस ठरवून घेण्यासाठी वर्ग 1च्या वारसांनाच न्यायालयाकडनं वारस दाखला हा मिळत असतो. अशाच स्वरूपाचं एक प्रकरण न्यायालयामध्ये दाखल झालं, इचलकरंजी न्यायालयामध्ये दाखल झालं आणि त्या न्यायालयामध्ये जो व्यक्ती मयत होता तर त्या व्यक्तीच्या पत्नीने अर्ज केला. त्याच्यामध्ये तिने तिचं स्वतःचं नाव, मुलांचं नाव आणि तिची जी सासू होती तर त्या सासूचं नाव सामनेवाली म्हणून केलं आणि ते प्रकरण दाखल केल्यानंतर न्यायालयाने असं सांगितलं की त्याच्यामध्ये ती फक्त हजर झाली परंतु तिने कोणताही खुलासा त्यामध्ये दिलेला नाहीये. पब्लिक नोटीस पण प्रकाशित करण्यात आली, कारण वारस दाखल्यामध्ये 45 दिवसाची मुदतीची पब्लिक नोटीस जाहीर करावी लागते, जेणेकरून इतर जे काही कोणी वारस असतील त्यांना ऑब्जेक्शन घेण्यासाठी किंवा त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी संधी मिळेल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ती पब्लिक नोटीसची पद्धत प्रचलित कायद्यामध्ये आहे. त्या अनुषंगाने पब्लिक नोटीस जाहीर केल्यानंतर देखील कोणतीही व्यक्ती त्यांच्या समोर आली नाही. परंतु न्यायालयाने निर्णय देताना असं सांगितलं की वडिलांना तुम्ही या अर्जामध्ये सामील केलं नाही, त्यामुळे तुमचा अर्ज हा रद्द होईल. परंतु या ठिकाणी महत्वाची गोष्ट अशी सांगितली सर्किट बेंच यांनी की वारस दाखल्यानुसार तुम्हाला फक्त तुमच्या संपत्तीमध्ये रिप्रेझेंटेशन करण्याचा अधिकार हा मिळत असतो. तुम्हाला ऍब्सोल्यूट कोणताही अधिकार हा वारस दाखल्यानुसार मिळत नसतो. त्यामुळे इचलकरंजी न्यायालयाने जो काही निकाल दिलेला आहे तो चुकीचा आहे, बेकायदेशीर आहे आणि रद्द होण्यास पात्र आहे. म्हणजे वारस दाखला घेण्यासाठी तुम्ही फक्त वर्ग 1चे वारस जरी नमूद केले तरी देखील त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला वारस दाखला देण्याची जबाबदारी ही संबंधित न्यायालयाची आहे. त्यासाठी वर्ग 2चे वारस वडिलांना सामील करण्याची गरज बिलकुल नाहीये किंवा त्यांचा जरी खुलासा आला तर तो देखील विचारात घेतला जाणार नाही असं या जजमेंटमध्ये सांगितलं. म्हणजे काय की वर्ग 1च्या वारसांनी जर अर्ज केला असेल किंवा वर्ग 1चे वारस जर त्यामध्ये सामनेवाले म्हणून नमूद केले असतील तरी वारस दाखला देण्यासाठी कायदेशीर आणि संयुक्तिक कारण असेल असं न्यायालयाने म्हटलं. त्यामुळे बऱ्याच प्रकरणांमध्ये कोणत्याही स्वरूपाचं अवलोकन न करता, कायदेशीर तरतुदींचं अवलोकन न करता
प्रकरणाला विलंब होत असतो आणि न्यायालय कोणत्या तरी वेगवेगळ्या कारणांचा आधार घेऊन तुमचा अर्ज हा रद्द करत असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्या स्वरूपाची माहिती तुमच्या संबंधित वकिलांना दिल्यानंतर ते अशा स्वरूपाची बाजू तुमची न्यायालयासमोर मांडू शकतात. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकता.